राज्यामध्ये सत्ता स्थापन करताना अमित शहा यांच्या जवळपास दिल्लीमध्ये 10 बैठका झाल्या आणि या बैठकांना मास्क आणि टोपी घालून जायचो असा खुलासा अजित पवारांनी केला। पत्रकारांची गप्पा मारताना अजित पवारांनी सत्ता स्थापनेवेळीचे किस्से सांगितले। अजित पवारांच्या खुलाशावर संजय राऊत यांनी टीका केली। महाराष्ट्राबाबतचं कपट किती आधीपासून सुरू होतं हे स्पष्ट होतंय असं म्हणत अजित पवार शहांच्या छुप्या बैठकीवर राऊतांनी निशाणा साधला। विधान परिषदेतल्या नवनिर्वाचित 11 सदस्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडला। विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सर्व विजयी उमेदवारांना शपथ दिली। विधान भवनातल्या विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथ ग्रहण सोहळा संपन्न झाला। भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर जय महाराष्ट्र जय एकनाथ असं म्हटलं। शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली। एकनाथ शिंदेंमुळे विधान परिषदेत भावना गवळींना उमेदवारी मिळाली, त्यामुळे शपथविधी पार पडला। यावेळी त्यांनी संधी देणाऱ्या पक्षप्रमुखांचं देखील नाव घेतलं आणि त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून या सभागृहात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जागा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे। आता प्रत्येक जागेबाबत लवकरच चर्चा सुरू होणार असल्याची माहिती मिळते। लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या अपयशातून धडा घेत एकत्रित निवडणुका लढवली जाणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशन वरळी हाती घेतल्याची चर्चा सुरू आहे। आज वरळीतल्या नागरिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली। तसंच बीडीडी चाळ रहिवासी, पोलीस वसाहतीमधले रहिवासी, विविध सामाजिक संघटनांचे लोक सुद्धा राज ठाकरेंच्या भेटी घेतात। मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा केला। वसंत मोरे यांनी मनसे सोडल्यानंतर हडपसरमधून मनसेचा नवा शिलेदार रिंगणात उतरणार आहे। साईनाथ बाबर यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवून निवडणुकीची तयारी सुरू केल्याची माहिती दिली। शरद पवारांच्या कार्यक्रमामध्ये अजित पवारांचे आमदार चेतन तुपे उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। शरद पवारांसोबत तुपे हे व्यासपीठावर उपस्थित आहेत। आमदार तुपे हे पवारांसोबत उपस्थित असल्याने पवार गटात जाणार का याची चर्चा सुरू आहे। अहमदनगरमध्ये सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांची भेट घेतली। यावेळी तब्बल 20 मिनिटं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पवारांची चर्चा केली। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे केली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पुणे दौरा रद्द झालाय। पुणे जिल्ह्यात सतत पाऊस पडतोय। हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यामुळे राष्ट्रपतींचा दौरा रद्द करण्यात आला। त्या 29 जुलैला पुणे दौऱ्यावर येणार होत्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असणार आहेत। आज आणि उद्या असे 2 दिवस ते पुण्यात असतील। आज ते पुण्यातल्या पूर परिस्थितीची पाहणी करतील। ते सिंहगड रोड आणि डेक्कन पुलाची वाडी इथं पाहणी करणार आहेत। पुराच्या पाण्यातून दुचाकी नेण्याचं धाडस एका तरुणाच्या चांगलं आलंय। पुराच्या पाण्यात त्याची दुचाकी वाहून गेली। सुदैवानं हा युवक थोडक्यात वाचलाय। नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातल्या बाळापूर हदगाव रस्त्यावर पांडव पुलावर ही घटना घडली। वर्ध्याच्या नदीच्या पुरामध्ये 3 जण अडकले। मुसळधार पावसामुळे समुद्रपूर तालुक्यातल्या वाघाडी नदीला पूर आला। समुद्रपूरकडून लाहोरीकडे जाताना हे तरुण पुराच्या पाण्यातून मार्ग काढत होते। यावेळी ते पुरात अडकले। गोंदिया जिल्ह्यात आठवड्याभरापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या वर्षीचा रेकॉर्ड मोडलाय। गेल्या वर्षी 577 मिलीमीटर पाऊस बरसला, त्याची 104% एवढी टक्केवारी होती। मात्र यंदा सरासरी 624 मिलीमीटर पाऊस बरसला असून त्याची 112 एवढी टक्केवारी झाली। पावसामुळे शेतकरी सुखावला। गोंदियातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातले इडिया डोह धरण 100% भरले। लगेचच जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत इडिया डोह धरणावर जाऊन जलपूजन केलं। धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेतकऱ्यांना देखील आनंद झाला। वाशिमच्या रिसोड, मंगरुळपीर, मालेगाव, कारंजा तालुक्यात गेल्या 5 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे। ढगाळ वातावरणामुळे वाशिमकरांना सूर्याचं दर्शन झालं नाही। शेतातल्या सोयाबीन आणि तुरीचं पीकही पिवळं पडतं। भंडारा जिल्ह्याला रात्रीपासून पावसानं झोडपून काढलं। सर्वत्र दमदार पाऊस झाल्यानं गोसेखुर्द धरणाचे 27 दरवाजे उघडण्यात आले। त्यातून 3051 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे गडेगाव किन्ही इथं अनेकांच्या घरात पाणी शिरलं। गावातल्या गाई म्हशींचे गोठे कोसळले तर अनेक घरांनाही पावसाचा फटका बसला। ग्रामपंचायतीनं नालेसफाई न केल्यामुळे रस्त्यांचं अनेकांच्या घरात पाणी शिरलं। नीरा देवघर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे नीरा कालव्यातून 480 क्युसेक वेगाने पाणी सोडलं जातं।
सांगोला आणि पंढरपूर तालुक्यासाठी शेतीच्या पाण्याचं आवर्तन सुरू करण्याची मागणी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली होती, त्यानुसार पाणी सोडण्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती जैसे थे आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी रात्री 12 पासून 47 फूट 8 इंच इतकी आहे। पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने पुन्हा एकदा कोल्हापूरकरांना धडकी भरली। राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे बंद झालेत, त्यामुळे धरणाचा विसर्ग कमी होऊन तो आता 4356 इतका झाला। कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रातला पावसाचा जोर ओसरलाय, त्यामुळे सांगलीतल्या कृष्णा नदीची पाण्याची पातळी आता संथ गतीने ओसरू लागली। बहे, ताकारी पूल आणि भिलवडी या ठिकाणी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे। पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूल वाहून गेलाय। गुंजवणी नदीला पूर आला। या पुरात अडवली गावातला 20 वर्ष जुना असलेला पूल वाहून गेला, त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली। पुण्यातल्या खडकवासला धरणातून आज पुन्हा विसर्ग वाढवण्यात येणार आहे। धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 5136 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। आज दुपारी 3 वाजता धरणातून हे पाणी सोडलं जाणार आहे। मावळमध्ये आठवड्याभरात पावसाचा जोर कायम आहे। बहुतेक धरणं ही 80% वर भरली आहेत। पवना धरणात 82% पाणीसाठा जमा झालाय, तर मावळ आणि मुळशी तालुक्याला पाणी पुरवठा करणारं कासारसाई धरण पूर्ण क्षमतेने आहे। साताऱ्यात डोंगराला भेगा पडल्या। जावळी तालुक्यातल्या सुलेवाडी इथल्या डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्याचं समोर आलंय, त्यामुळे डोंगर पायथ्याशी असणाऱ्या रांजणी गावातले नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत। चंद्रपुरात मुसळधार पावसात पोलीस भरतीची लेखी परीक्षा घेतली जाते। सरदार पटेल महाविद्यालयात जवळपास 1321 विद्यार्थी 137 पदांसाठी लेखी परीक्षा देतात। पोलीस विभागाने उमेदवारांसाठी चोख व्यवस्था केली। जिल्ह्याच्या दुर्गम भागातून येणाऱ्या उमेदवारांना मात्र पाऊस आणि पुराचा फटका बसतो। वाशिमच्या शिरपूर इथं मुख्य रस्ते चिखलमय झाले। पावसामुळे रस्त्याच्या सखल भागात पाणी साचलं, त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो। दरम्यान रस्ते दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली। नुकत्याच झालेल्या पावसानंतर दिल्लीतल्या आयएसच्या कोचिंग इन्स्टिट्यूटच्या तळघरात पाणी शिरलं। पाण्याने भरलेल्या तळघरात बुडून 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला। घटनेच्या वेळी तळघरात 30 विद्यार्थी होते, त्यापैकी 3 विद्यार्थी पाण्यात अडकून होते। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे। रायगडमध्ये पावसाळी पर्यटनासाठी गर्दी होती। नद्या, धरणं, धबधबे इथं भिजण्याबरोबरच रिव्हर राफ्टिंगलाही पर्यटकांची पसंती मिळते। कोलाड इथल्या कुंडलिका नदीमध्ये रिव्हर राफ्टिंगचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक गर्दी करतात। गेल्या आठवड्याभरापासून उत्तर पुणे जिल्ह्याच्या सह्याद्री पर्वतरांगा परिसरात पडत असलेल्या संततधार पावसामुळे घाट माथ्यावरचे धबधबे प्रवाहित झालेत। मायंबावाडी परिसरातले धबधबे सध्या खळखळून वाहत आहेत, त्यामुळे इथलं निसर्ग सौंदर्य बहरल्याचं पाहायला मिळतं। पुण्याच्या आंबेगावात आदिवासी शेतकऱ्यांची भात लागवडीची लगबग सुरू आहे। या भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने मोठ्या प्रमाणात भात लागवड केली जाते। पाऊस जर पुढच्या काळात असाच समाधानकारक झाला तर आदिवासी शेतकऱ्यांना भाताचं चांगलं उत्पन्न मिळणार आहे। यंदा धाराशिवमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानं दुभत्या जनावरांना चांगलाच भाव आला। चारा आणि पाण्याचा प्रश्न सुटल्यानं दुभत्या गायींच्या किमती 25 ते 30 हजारांनी वाढल्यात। त्यामुळे भूम तालुक्यातल्या बालवड इथं जनावरांच्या बाजारात खरेदी विक्रीसाठी मोठी गर्दी होते। केळी उत्पादक शेतकऱ्यांना एकच भाव मिळावा यासाठी 30 जुलैला महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर इथं ही बैठक होणार आहे। बैठकीला शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं। यवतमाळच्या आठवडी बाजारात पावसामुळे व्यावसायिकांची त्रेधा तिरपीट होती। आधीच अस्वच्छता आणि घाणीमुळे आठवडी बाजारातले नागरिक त्रस्त आहेत। त्यातच पावसाचं पाणी साचल्यानं बाजारामध्ये गटार तयार झाले, त्यामुळे दुर्गंधी आणि मच्छर वाढले। नाशिक शहरातल्या शहर बस सेवेच्या चालकांचं काम बंद आंदोलन सुरू आहे। अचानक संपावर गेल्यामुळे प्रशासनाकडून संपकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। 10 बस चालकांवर आडगाव नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। शहरवासियांना वेठीस धरून संपावर गेल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला। पुण्यामध्ये साठलेल्या सांडपाण्यात कागदी बोटी सोडून पुणेकरांनी आंदोलन केलं। वारजे भागात बारमाही सांडपाणी रस्त्यावर येतं, याकडे मनपा लक्ष देत नसल्याचा आरोप करत स्थानिकांनी आंदोलन केलं। पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठात आता आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जाणार आहेत। विद्यापीठाकडून आपत्ती व्यवस्थापनाचं शिक्षण आणि प्रशिक्षण देणारा शैक्षणिक विभाग सुरू करण्यात येणार आहे। आपत्ती व्यवस्थापनाशी निगडित अभ्यासक्रम तयार करण्यास विद्यापीठाकडून सुरुवात झाली।
वेटिंग तिकिटावर रेल्वेच्या आरक्षित डब्यात चढल्यास खाली उतरवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली। गेल्या महिन्याभरात 1.5 लाख प्रवाशांवर कारवाई करण्यात आली। गणेशोत्सवाच्या काळात देखील ही कारवाई सुरू राहणार असल्याचं मध्य रेल्वेने स्पष्ट केलं। गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी पश्चिम रेल्वेकडून 6 विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत। या गाड्यांच्या तिकिटांच्या आरक्षणाला आजपासून सुरुवात झाली। जळगावच्या नशिराबाद टोल नाका इथं वाघाच्या तस्करी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली। 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। यामध्ये 2 महिलांचा देखील समावेश आहे। त्यांच्याकडून वाघाची कातडी, 5 मोबाईल, 2 दुचाकी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले। उरणमधल्या 20 वर्षीय तरुणीवर वार करून तिची हत्या करण्यात आली। या तरुणीचा मृतदेह पनवेल रेल्वे स्टेशन लगतच्या झुडपात आढळला। ही हत्या दाऊद शेख याने केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। त्यानुसार उरण पोलीस शोध घेत आहेत। एमडी तस्करी प्रकरणात फरार आरोपीला नागपूरच्या एनडीपीएस पथकाने अटक केली। शेख अतिफ शेख लतीफ असं आरोपीचं नाव आहे। कारवाई दरम्यान 2 गावठी पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली। नाशिक शहरात दुचाकीची चोरी झाली। रात्री दुकानासमोर असलेल्या पार्किंगमधली दुचाकी 2 अज्ञात चोरट्यांनी पळवली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। दरम्यान चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली। उल्हासनगरच्या गायकवाड परिसरात अज्ञातांकडून रिक्षांची तोडफोड करण्यात आली। रिक्षाची तोडफोड करून रिक्षा उलटी ठेवण्याचा खोडसाळपणा अज्ञातांनी केला। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अकोल्यात खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला। मूर्तिजापूर भातुकली या राज्य महामार्गावर हा अपघात घडला। या महामार्गाचं काही महिन्यांपूर्वी बांधकाम करण्यात आलं होतं, मात्र अल्पावधीतच या ठिकाणी खड्डे पडले। उल्हासनगरच्या भाटिया चौक ते कुर्ला कॅम्प परिसरात रस्त्याची अक्षरशः चाळण झाली। याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागतोय। रस्त्यावर जवळजवळ 8 ते 10 फूट लांबीचे खड्डे पडले। खड्ड्यांमुळे या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील लागतात। हॉस्पिटलने बिलासाठी तगादा लावल्याने एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली। आत्महत्येपूर्वी त्या व्यक्तीने चिठ्ठी लिहून ठेवत मृत्यूला नेरूळमधले तेरणा हॉस्पिटल जबाबदार असल्याचं म्हटलंय। या घटनेनंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलवर कारवाईची मागणी केली।